तर चला जाणून घेऊया आपण यात्रेतील माहोल। दिनांक 5 जानेवारी आपल्या खंडोबा देवाला हळद लागली आणि तुझा जो मान आहे हा काठीच्या रूपात कायम स्वरूपी अमर राहील। शेतकऱ्यांकडे एक तर पैसे असले ना ही जत्रेत माल काही शिल्लक राहत नाही आमचा। प्रशासनाने जवळपास 80चा स्टाफ, 3 अधिकारी, मी आणि असा आमचा पूर्ण स्टाफ होता। नमस्कार मंडळी, मी मंगल बायमाणूसमध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्रातील यात्रा जत्रा स्पेशल बायमाणूस या सदरामध्ये आज आपण बघणार आहोत श्री क्षेत्र कोरठण खंडोबा या ठिकाणील यात्रेविषयी, आणि विशेष म्हणजे हे माझं माहेर पण आहे। तर चला जाणून घेऊया आपण यात्रेतील माहोल माझ्यासोबत। मंडळी नमस्कार, आज आपण बायमाणूस विशेषमध्ये महाराष्ट्रातील यात्रा जत्रा या विशेष सदरात पाहणार आहोत नगर जिल्ह्यातील कोरठणच्या खंडोबा देवाच्या यात्रेविषयीचा हा रिपोर्ट। कोरठण खंडोबा हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील प्रसिद्ध देवस्थान आहे। लाखो भाविकांचे कुलदैवत असलेला हा खंडोबा महाराष्ट्रातल्या अनेक खंडोबा मंदिरापैकी एक आहे। हे मंदिर साधारणपणे 450 वर्षापूर्वीचे असलेले पुरावे आहेत। कोरठण खंडोबा देवस्थान हे राज्यस्तरीय ब वर्ग तीर्थक्षेत्र आहे। याच मंदिराविषयी नेमकी आख्यायिका काय आहे ते सुद्धा पाहणार आहोत। अनादी काळापासून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा येथील लोक भगवान श्री खंडोबाची कुलदेवता किंवा कुलदैवत म्हणून पूजा करत होते। भगवान शिवाने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला। मणी आणि मल्ल राक्षसांचा पराभव केला तो दिवस शुद्ध चंपाषष्ठीचा होता। पिंपळगाव रोठा हे राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वसलेले गाव आहे। समुद्र सपाटीपासून 951 मीटर उंच पठारावर ते वसले आहे। मंदिर अनेक हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे। कुलदैवत श्री खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि इतर राज्यातून देखील लाखो भाविक येत असतात। चंपाषष्ठी आणि पौष पौर्णिमा यात्रेच्या उत्सवात खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते। कोरठण खंडोबाचे मंदिर मध्ययुगात बांधलेले आहे। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच्या शिलालेखानुसार याचे बांधकाम इसवी सन 1569च्या सुमारास पूर्ण झाले आहे। बिनटाक्याचा देव म्हणून याला पूर्वी देवाचे कोरठाण असं म्हणत। त्यानुसार कोरठण खंडोबा नाव प्रसिद्ध झाले आहे। तेथील भाविकांना स्वयंभू तांदळारूपात खंडोबा, म्हाळसा आणि बानाई यांचे दर्शन होते। तसेच म्हाळसा आणि बानाई एकाच तांडला पाषाणात किंवा खडकाळ दगडात दिसतात। त्यांच्यासमोर 12 शिवलिंगे आहेत। मूर्तीला दररोज स्नानानंतर वस्त्र व अलंकार चढवले जातात। स्नानानंतर चंदनाचा लेप लावून त्यावर चांदीचे डोळे चिकटवले जातात। यामुळे मूर्ती दररोज नव्या स्वरूपात पाहायला मिळते। पगडी, शाल, फुलांचा हार या पारंपरिक सजावटीत मूर्ती अधिकच खुलून दिसते। सर्व भाविक येथे कौल मागून दर्शनासाठी येतात आणि देवाला त्यांची इच्छा पूर्ण व्हावी अशी विनंती करतात। 1987 पर्यंत या ठिकाणी यात्रेदरम्यान बकऱ्यांचा बळी देण्याची प्रथा होती। गावकऱ्यांनी या प्रथेविरोधात चळवळ उभी केली, म्हणून हरिकीर्तन, संकीर्तन, सत्संग इत्यादी गोष्टी सुरू करून त्यावर बंदी घातली। त्यानंतर येथे या पवित्र सणाचा विकास करण्यात आला आहे आणि तो आजही चालूच आहे। 3 दिवस या ठिकाणी यात्रोत्सव असतो। पहिल्या दिवशी लग्न सोहळा, दुसऱ्या दिवशी बैलगाड्यांच्या भव्य शर्यती आणि तिसऱ्या दिवशी देवाची काठी मिरवणूक असते। खंडोबा देवाचे मूळ जुने मंदिर 1491 मध्ये बांधले गेले होते, जे मंदिरातील शिल्पाकृती बोर्डावरून दिसते। हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 951 मीटर उंचीवर आहे आणि ते लांब सपाट पृष्ठभागावर आहे। गावकरी आणि भाविकांनी जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे। महान तपस्वी ब्रह्मलीन परमपूज्य स्वामी श्री गगनगिरी महाराज यांच्या हस्ते नवीन मंदिराचे उद्घाटन करण्यात आले। स्वामी श्री गगनगिरी महाराजांच्या हस्ते मंदिरावर सुवर्ण कलश स्थापन करण्यात आला। त्या दिवशी शुद्ध चंपाषष्ठी होती, म्हणूनच इथे मोठा धार्मिक मेळावा सुद्धा साजरा केला जातो। दरवर्षी पौष पौर्णिमेला 3 दिवसाचा यात्रोत्सव असतो। पहिल्या दिवशी श्री खंडोबाचे मंगलस्नान पूजेचा विधी असतो। दुसऱ्या दिवशी पारंपरिक बैलगाड्यांचा देवदर्शन कार्यक्रम व शर्यती असतात। तिसऱ्या दिवशी काठ्यांच्या देवदर्शनाचा कार्यक्रम असतो। येथे मानाच्या काठ्यांची मिरवणूक होऊन यात्रेची सांगता होत असते। नेमकं कोरठण खंडोबा मंदिराकडे जायचं कसं ते एकदा पाहूयात। तुम्ही जर रस्त्याने जाणार असाल तर पारनेरहून पिंपळगाव रोठा ही थेट बस आहे।
पर्यायाने अहमदनगर ते पिंपळगाव रोठा इतर अन्य बसेससुद्धा उपलब्ध आहेत. तुम्ही जर हवाई मार्गाने जाणार असाल तर जवळचे विमानतळ शिर्डी किंवा पुणे आहे. रेल्वेने जर जाणार असाल तर अहमदनगर येथून सुद्धा जाऊ शकता. प्रथमतः आलेल्या सर्व भाविक भक्तांचं श्री क्षेत्र कोरटण खंडोबा देवस्थान पिंपळगाव ग्रामस्थ आणि आलेल्या सर्व भाविकांच्या वतीने मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज या ठिकाणी दिनांक 5 जानेवारी आपल्या खंडोबा देवाला हळद लागली. हळद लागल्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहाचं आपण आयोजन केलं. महाराष्ट्रातले नावाजित सगळे महाराज या ठिकाणी आपली कीर्तन सेवा एकदम सुंदररित्या दिल्याबद्दल मी महाराज लोकांचं पण हार्दिक देवस्थानच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. तसेच अनेक कीर्तनासाठी हजारो भाविक भक्त म्हणजे रोजच्या 2,500 ते 3,000 लोक रोज कीर्तनाचा ऐकण्याचा सुसंवाद केला. महाराजांनी चांगलं त्यांना दान योगदान म्हणजे महाराजांनी कसं वागायचं, समाजासाठी काय करायचं हे महाराजांनी त्यांच्या वाणीतून लोकांना संदेश दिला. आणि अशा प्रकारचे रविवार दिनांक 12 तारखेला काल्याचं कीर्तन झालं. सोपान महाराज सानप काल्याची कीर्तनाची सांगता केली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला सुरुवात झाली. काल आपल्या या ठिकाणी पौर्णिमेला कोरतनगडावरून 4 वाजता पालखी गावामध्ये गेली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखीची मिरवणूक मंदिराकडे परत रिटर्न आली. आणि काल गाड्यांना 10 वाजता मानाच्या गाड्यांनी सुरुवात केली. विठोबाभाऊ शेलार यांच्या गाड्याची परंपरा ही 125 वर्ष हे पण त्यांनी काल आपला पहिला गाडा मानाचा गाडा सुटला. त्याच्यानंतर 6 वाजता गाड्याची सांगता झाली. आणि आज सकाळपासून भाविकांची वर्दळ ही खूप मोठ्या संख्येने कमीत कमी 5 ते 6 लाख भाविकांची गर्दी या 3 दिवसामध्ये यात्रेला देवदर्शनासाठी आलेली आहे. आणि आता आपली हा काठी सोहळा चालू आहे. काठीची सोहळ्याच्या मेन ब्राह्मणवाड्याची काठी, त्याच्यानंतर बेल्याची काठी ह्या दोघी बहिणी मानलेल्या असतात. ह्या दोघे एकमेकांना गळाभेट घेणार. गळाभेट गेल्यानंतर त्यांची पूजा होणार, शासकीय पूजा होणार. तहसीलदार मॅडम पारनेर आणि PI साहेब पारनेर या दोघांच्या हस्ते दोन्ही मानाच्या काठ्यांची पूजा होणार. त्याच्यानंतर आरती होणार. आरतीनंतर काठी एक ब्राह्मणवाड्याची काठी आतल्या गाभाऱ्यात जाणार, देवाचं दर्शन घेणार. आणि बेल्याची काठी ही कळसाचं दर्शन करणार. अशा ह्या दोन्ही काठ्या कळसाला आणि गाभाऱ्याचं गेल्यानंतर यात्रेची आपली सांगता होणार. आणि नंतर आलेले सर्व भाविक भक्त यात्रेमधली जिलेबी, भजे, वडापाव काय असेल, वल्ली भेळ याचा आनंद घेणार. आणि अशा प्रकारे सगळे जे ते आपल्या घरी जाऊन यात्रेची सांगता होणार. आणि आम्ही परत एकदा सर्व आलेल्या सर्व भाविक भक्तांचे, माझ्या संगती सर्व देवस्थानचे कर्मचारी, सर्व विश्वस्त आणि सर्व ग्रामस्थ आलेले सर्व भाविक भक्त यांचं मी अध्यक्ष शालिनी घुले यांच्या वतीने मी त्रिवार अभिनंदन करतो. आणि त्यांचं परत एकदा आमच्यावरती या देवस्थानावरती एवढं प्रेम आहे त्याबद्दल परत त्यांचं अभिनंदन करतो. सर्व
भगवान परमात्मने महासरोपचारार्थी गंधाक्षित आणि पूजनेनं स्वामी कुलदेवता त्याला सुरुवात करा. कापू लावा. ओम सर्व भाई भक्तांचं देवता खरंच होते
सन्मान करून या ठिकाणी दिलीप फुले या ठिकाणी कळसाची काठी या ठिकाणी मानकऱ्यांचं सत्कार होऊ द्या. मग तुम्ही जा. गाडगेचे सावकार नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. आपण आहोत नगर जिल्ह्यातल्या कोरखण खंडोबा मंदिराजवळ. आपण जर पाहिलं तर मागच्या साईडला हाच प्रवेशद्वार आहे खंडोबा मंदिरात जाण्यासाठी आणि मागच्या साईडला हे मंदिर पाहू शकतो आपण. या मंदिरापर्यंत ज्या राज्यातल्या महत्त्वाच्या ज्या काठ्या येतात या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून, या काठ्यांकडे आता मी घेऊन जातो आहे. मागच्या बाजूला जर पाहिलं तर विविध रंगी या सगळ्या मानाच्या काठ्या आहेत. पुणे असेल, नगर असेल, ठाणे असेल किंवा आसपासचे जिल्हे असेल, या जिल्ह्यातून महत्त्वाच्या काठ्या या ठिकाणी येतात. जर उंची जर या काठ्यांची पाहिली तर प्रचंड उंची आहे आणि साधारण 15 ते 20 प्रकारच्या वेगवेगळ्या गावातून आलेल्या सगळ्या काठ्या आहेत. त्या काठ्या अतिशय नयनरम्य पद्धतीने सजवलेल्या आहेत. वरती जर पाहिलं तर मोर पिसारा यावरती लावलेला आहे आणि खाली वेगवेगळ्या कलरचे आपण म्हणू शकतो किंवा ध्वज आहेत ते लावलेले आहेत आणि हे सगळे ध्वज एक वेगळ्या प्रकारे सजवलेले. थोड्याच वेळापूर्वी या भागाचे तहसीलदार आहेत किंवा राजकीय काही नेतृत्व आहे, त्यांच्या हस्ते गावगावचे सरपंच असतील, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष असतील, त्यांनी या मानाच्या काठ्यांचं पूजन केलं आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे दोरखंड लावून, कारण या काठ्यांचं वजन प्रचंड प्रमाणात आहे. या ठिकाणी ज्यावेळेस काठी येते त्यावेळेस देवाच्या कळसाचं दर्शन किंवा देवाचं दर्शन घेण्यासाठी हे आतुर झालेले असतात आणि भाविकांनी जर पाहिलं तर किंवा जे काठ्या घेऊन येतात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे हे असे रोप लावलेले असतात. उंची जास्त असल्यामुळे केव्हाही ती पडण्याची शक्यता असते, अपघातसुद्धा होऊ शकतो. अशावेळी ग्रामस्थ असतील किंवा जे काठ्या घेऊन येणार आहेत ते ग्रामस्थ मोठी काळजी घेतात. मी पुन्हा एकदा या बाजूला जाणार आहे. ह्या काठ्या ज्यावेळेस आडवी केली जाते, आडवी म्हणजे देवाचं दर्शन घेण्यासाठी, कळसाला मागच्या साईडला त्या काठीचा स्पर्श होतो आणि त्यानंतर ही काठी पुन्हा एकदा मागं आणून आतमध्ये देवाच्या दर्शनाला नेल्यात. या ठिकाणी प्रचंड गर्दी आपण या ठिकाणी पाहू शकतो. देवाचा भंडारा उधळला तो. पुन्हा एकदा बाजूला जाऊयात. या ठिकाणी आता पुढच्या काठीचा नंबर आहे आणि ही काठी आता या ठिकाणी तिचा विधिवत पूजा करून वाजंत्र्यांच्या तालामध्ये भंडारा उधळत या ठिकाणाहून आतल्या साईडला जाईल. एक एक काठी आता नंबरप्रमाणे येत आहे आणि या सगळ्या काठ्या आता पुन्हा एकदा
या ठिकाणी वाजत गाजत साधारण 1 2 3 4 5 6 काठ्या आहेत। यापूर्वी सुद्धा 3 काठ्यांचं आगमन झालेलं आहे, देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि या पुन्हा एकदा एक एक करून एक एक काठी येईल, कारण एका काठीनंतर दुसऱ्या काठीचं जे अंतर असतं कुठला अपघात होऊ नये यासाठी या ठिकाणी ग्रामस्थ असेल, ट्रस्टी असेल, सगळे काळजी घेत असतात। आपण एक एक काठी फक्त आपल्या मार्फत या ठिकाणी पाहणार आहोत। शांततेमध्ये आपल्या काका पुढे घ्यायच्या आहेत। यात्रा सेवासाठी उपस्थित आहेत सर्व स्वागत, आभार। सन्मान होत आहे, त्या सन्मानाचा गारखंडीकरण आपण स्वीकार करावा अशी देवस्थानच्या वतीनं आपणास विनंती राहील। गारखंडीची गाडी पुढे गेल्यानंतर पिंपरी हो चाहिए राहील 2 दिलीप 2 मिनिटं पुजारी माझं नाव दत्तात्रय क्षीरसागर। आम्ही ह्या ठिकाणचे वंशम परंपरागत पुरव पुजारी। या ठिकाणी हे स्वयंभू रूपात खंडोबाचं स्थान आहे। या ठिकाणी देव जे आले पालीवरून आलेले आहे, पालीवरून भक्ताबरोबर देव या ठिकाणी आले। इथं आल्याच्या नंतर या ठिकाणी एक जाळी होती करवंदाची आणि त्या करवंदाच्या जाळीखाली देव सावले। त्या भक्त ब्राह्मणवाड्याचा भक्त होता, त्या भक्ताबरोबर देव या ठिकाणी आले। ते भक्त पुढं देव पाठीमागं, भक्त पुढं देव पाठीमागं असं करत करत देव इथपर्यंत पोहोचले। देव इथपर्यंत पोहोचल्यानंतर त्या भक्ताची नजर फिरली, देव या ठिकाणी प्रकट झाले स्वयंभू रूपामध्ये आणि देवाने त्या भक्ताला सांगितलं का बाबा तू तुझ्या शब्दाला फिरलाय आता आणि मी या ठिकाणी आहे, या स्वयंभू रूपात प्रकट राहील आणि तुझा जो मान आहे हा काठीच्या रूपात कायमस्वरूपी अमर राहील। म्हणून आज जी काय ब्राह्मणवाड्याची जी काठी लागली ती काठीचा मान म्हणजे तो ब्राह्मणवाड्याचा आहे। किती ठिकाणाहून अशा काठ्या सगळ्या? ह्या काठ्या साधारणतः एक 9-10 ठिकाणावरून येतात। त्यामध्ये प्रामुख्याने बेल्ला आणि ब्राह्मणवाडा या 2 काठ्या मेन मानाच्या काठ्या। त्यानंतर बाकी साकोरी, कळस, कासरे, पिंपरी पेंढार या अशा या गावच्या छोट्या छोट्या काठ्या असतात। एकूण साधारण 3 दिवसात किती गर्दी होते आणि काय काय कार्यक्रम असतात? साधारणतः 5-6 लाख भाविक दर्शन घेऊन जातात। पहिल्या दिवशी देवाचं लग्न लागलं जातं, पौर्णिमेच्या दिवशी देवाचं लग्न लागलं जातं, लग्न सोहळा म्हणून यात्रा भरती थोडक्यात। दुसऱ्या दिवशी पालखीच्या बिना मिरवणूक आणि बैलगाडे घाटाचा एक उत्सव असतो, लोक बैलांचं देवदर्शन घडवतात। आणि तिसऱ्या दिवशी हे प्रामुख्याने म्हणजे सर्व जे भाविकांचं जे आकर्षण असतं हा काठ्यांची मिरवणूक बघण्याची। आणि ब्राह्मणवाड्याची काठी ही देवाला खाली येऊन भेटते
आणि बेल्याची जी काठी असते तिचा मानवर काळचाल आहे. नमस्कार, मी मंगल. आता आपण भेटतोय देवस्थानचे ट्रस्टी, काही पुजारी आणि काही भाविक जे इथे दर्शनासाठी आले आहेत. आता सर्वात प्रथम आपण विचारूया ट्रस्टींना, नक्की तुम्ही काय नियोजन केलं आणि त्याचं थोडंफार आम्हाला माहिती द्या. नमस्कार, मी सुरेश पापळे, यात्रा कमिटी अध्यक्ष, विश्वस्त कोरठण खंडोबा देवस्थान, पिंपळगाव रोड, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. या ठिकाणी आम्ही आमचं आता ट्रस्टी होऊन 3रं वर्ष आहे. या 3रं वर्षामध्ये आम्ही खूप नवीन बदल करण्याचा प्रयत्न केला आहे आणि भाविक भक्त ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी आले होते. तर काही वृद्ध असतील किंवा अपंग असतील किंवा काही लवकर जाण्यासाठी भाविक असतील, त्यांच्यासाठी आम्ही VIP पास सेवा ह्या वर्षी नवीनच सुरू केली आहे. तर भाविकांनी ह्या वर्षी पुन्हा VIP पास संधी सर्वांना उपलब्ध करून आम्ही ह्या वर्षी दिलेली आहे आणि पुढच्या 2 वर्षी किंवा इथून पुढे आपण ती सुविधा भाविकांसाठी करणार आहोत. इथं आपल्यासोबत ग्रामस्थ पण आहेत, त्यांना विचारूया मंदिराचं देवाचं काय वेगळेपण आहे ते. माझं नाव ज्ञानदेव विठ्ठल गुले. मी देवाची सेवा गेली 25 वर्षे करतो. देव हा आपल्या भक्तीला पावतो, नाही साक्षात आपण त्याच्याबरोबर बोललं तर तो आपल्याबरोबर बोलतो, एवढा साक्षात्कार त्याच्याकडून आपल्याला मिळतो. काही भाविक पण आलेले आहेत यात्रेला, त्यांना पण विचारूया तुमचा अनुभव काय आहे, इथं आल्यावरती कसं वाटतंय ते. नमस्कार, मी पंढरनाथ डावकर, सुलतानपूर या ठिकाणी खंडोबाच्या दर्शनासाठी आलेलो आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी म्हणजे दरवर्षी आम्ही खंडोबारायाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे साधारणपणे 4 नंतर या ठिकाणी येत असतं, कारण गर्दी जरा कमी झाली असते, त्यामुळे दर्शन अगदी मोकळेपणाने मिळतं. आणि इथल्याबद्दल जर सांगायचं ठरलं, अतिशय चोख व्यवस्था या सगळ्या ट्रस्टीने केलेली आहे, त्यांचंसुद्धा भरभरून अभिनंदन आहे. काही महिला भाविक पण आलेल्या आहेत इथे यात्रेसाठी, त्यांना विचारूया तुम्हाला काय वाटतंय यात्रेमध्ये येऊन. नमस्कार, मी विद्या पंढरनाथ डावकर. मी दरवर्षी माझ्या मिस्टरांबरोबर येत असते. इथली यात्रा खूप अशी मोठी वगैरे आणि छान असते, काठी वगैरे. अशोक भोसले, मी ते पिंपळगावमधलीच आहे. मी प्रत्येक वर्षी मुंबईवरून खास यात्रेसाठी मी येते. आमचं सहकुटुंब सहपरिवार यात्रेसाठी येतं इथे. आणि ह्या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे याच्या प्रथम 3 दिवस यात्रा भरते. ही पहिल्या दिवशी पौर्णिमेचा कार्यक्रम असतो, दुसऱ्या दिवशी इथे गाड्यांचा कार्यक्रम असतो आणि तिसऱ्या दिवशी एक मानाच्या काठ्यांचा कार्यक्रम असतो. आणि ह्या यात्रेचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे कसं, या यात्रेमध्ये सर्व काय आपल्याला संसाररूपी वस्तू भेटतात. कमी स्वस्त दरामध्ये सगळ्या वस्तू भेटून जातात याच्यामध्ये. ही यात्रा तशी पाहिली तर या पठार भागाच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठी लोकसंख्या असते. इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथं यात्रेसाठी गर्दी करतात आणि छान वाटतं इथं आल्यानंतर. एक वर्षाचं एक मोकळं वातावरणामध्ये छान वातावरण आहे इथे. एकदा सहज सगळे म्हणजे आवर्जून भेट द्या. एक खंडोबा हे एक मस्त कुलदैवत आहे. हे याच्यासाठी एक आवर्जून तुम्ही भेट द्या अवश्य, तुम्हाला सगळ्यांना छान वाटेल. एक मोकळं वातावरण आहे इथं, हवेशीर थंड वातावरण आहे, छान वाटतं इथं आल्यावरती. मी प्रत्येक वर्षी येते. मी इथलीच आहे मूळ पिंपळगाव रोठामध्येच, पण मी प्रत्येक वर्षी यात्रेसाठी इथे आवर्जून येते. मी तर माझं नाव सेजल पटाडे. आम्ही मूळचे जुन्नरचे आहोत आणि मी कॉलेजमुळे पुण्यात असते, बट हे माझं मामाचं गाव आहे. त्यामुळे लहानपणापासून आणि नेहमीच मी या यात्रेला येत असते. आणि येतानाही एक खूप छान अशी जर्नी भेटते, घाट भेटतो, खूप असा सुंदर व्ह्यू भेटतो. त्यामुळे या निसर्गरम्य वातावरणात यायला मला नेहमीच आवडतं. आणि इथे आल्यानंतर ह्या छोट्या राईड्स करून पण खूप मजा येते. म्हणजे असं एकदम खूप असं थ्रिल पण वाटतं, थोडी भीती पण वाटते, पण मजा येते खूप जास्त. आणि आम्हाला तर पहिल्यांदा पुण्यामध्ये असतो तो तुळशी बाग वगैरे इकडे फिरायला खूप आवडतं, कारण कसं स्वस्तात खूप छान गोष्टी भेटतात. त्यापेक्षाही स्वस्तात आम्हाला 10-20 रुपये तिथे खूप छान गोष्टी भेटल्या आणि आम्ही त्या डील्स ज्या आहेत त्या लगेच क्रॅक केल्या आणि लगेच त्या वस्तू घेतल्या ज्या आम्हाला आवडल्या.
आणि एक म्हणजे की असं वाटतं की यंग जनरेशननी पण यायला हवं या यात्रेमध्ये. खूप धमाल करतो आम्ही, खूप मज्जा येते आणि सगळे सिबलिंग्स येतात त्यामुळे अजूनही खूप मज्जा येते. सगळे रिलेटिव्स भेटतात त्यामुळे सगळ्यांची ओळख होऊन जाते आणि खूप छान वाटतं. असं वाटतं की नेहमी येत जावं. प्रतिजेजुरी म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्रातील एक प्रमुख स्थान आहे प्रतिक्षेत्र श्री कोरतन खंडोबा. तर त्यामध्ये लाखो भाविकांचं हे श्राद्धस्थान म्हणून मानलं जातं. महाराष्ट्र राज्यातून अनेक जिल्ह्यातून लोक या ठिकाणी दर्शनाला येतात आणि यात्रेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतो. यावेळेस तुमचा माल बराच शिल्लक दिसतो, काय कारण? नाही, आता काही शेतकऱ्यांना कांद्याचा हमीभाव असेल ते मिळत नाही, त्याच्या अभावी शेतकऱ्यांकडे पैसे नसतात, तो प्रॉब्लेम आहे. नंतर शेतकऱ्यांकडे एक तर पैसे असले ना ही जत्रेत माल काही शिल्लक राहत नाही आमचा. मागच्या वर्षीची तुलनेत ह्या वर्षीचं काय प्रतिसाद कसा आहे? नाही, प्रतिसाद तसा चांगलाच आहे. यात्रा चांगली झालेली आहे. तशी यात्रा भरली पण खूप मोठ्या प्रमाणात. यात्रेचं नियोजन खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे ट्रस्टने. महाराष्ट्रातल्या ज्या मोठ्या यात्रा आहेत त्यापैकीचं वेगळे पण काय? हे ब वर्ग तीर्थक्षेत्रात मोडलं जातं हे क्षेत्र. हे वेगळे पण म्हणजे इथं अनेक याच्यातून पालखीचं वैशिष्ट्य इथे. संतोष पंढरीनाथ रोकडे माझं नाव आहे. साधारण ह्या पठारबागची सर्वात मोठी यात्रा आहे, पण साधारण यावर्षी पूर्णपणे एकदम शांत झालेली आहे आणि पीक पाणीच्या याच्यामुळं कशामुळे शेतकरी वर्ग फार कमी आलेला आहे. त्यामुळे आहे ना यात्रा पूर्ण शांत झाली. पूर्ण व्यावसायिकांचे माल उरलेले, अनेक अडचणी आहेत. असं यात्रामध्ये आली त्यामुळे झालं का असं? हा, यात्रामध्ये आले, आपले सण आले. आपला काल एक सण झाला त्यामुळं पूर्ण पब्लिक आलं नसल्यामुळं यात्रा कमी झाली. वर्षातून किती वेळा यात्रा असते वेगवेगळ्या कार्यक्रम? 2 वेळा यात्रा असते. एक वेळ चंपाषष्ठी असते, दुसरी वेळ आत्ता पशुपौर्णिमेची यात्रा. जास्त गर्दी कधी असते? जास्त गर्दी आत्ता असते. भरपूर मोठी जत्रा असते. या जत्रेचं फार मोठं नाव आहे, पण साधारण पूर्णपणे शांत जत्रा झाली. मी योगेश पंडे, स्थानिक रहिवासी आहे. ॲक्च्युली ना पठारभागावरती मुंबईची लोकसंख्या म्हणजे मुंबईला राहणारे बरेचसे लोक आहेत. तर ही यावेळीची यात्रा मध्येच आली, म्हणजे सोमवार मंगळवार बुधवारी आली. म्हणजे सुट्टीचा असा दिवस एक पण जोडून आला नसल्यामुळे पब्लिक बऱ्यापैकी कमी आहे. म्हणजे ॲक्च्युली ही यात्रा 5 ते 6 लाख पब्लिक असतात या यात्रेमध्ये. म्हणजे यावर्षी नाही म्हटलं तरी 1 ते 1.5 लाख तरी पब्लिक कमी आहेत. व्यवसायाचं नुकसान पण झालं असं थोडंफार, माल शिल्लक राहिला? हो, माल बऱ्यापैकी कमी म्हणजे शिल्लक राहिलेला आहे. आमच्या वडिलांच्या काळामध्ये स्वतः आमच्या 4 बैलांचं स्वतःचीच होती 4 बैल. बक्षीस पहिल्यापासून नाही कधीच. हा, हे यात्रेला बक्षीस जसं आम्हाला कळायला लागलं त्याच्या आधी बी कधी नसल आणि आतापर्यंत बक्षीस नाही कधी. नगर जिल्ह्यातली कोरटन खंडोबाची यात्रा आहे ती सगळ्यात मोठी यात्रा आहे आणि ह्याला रोजचे कमीत कमी 2 ते 3 लाख भाविक येतात, दर्शन घेतात आणि इथं जे खरेदी करतात आणि निघून जातात. त्या 3 दिवसामध्ये कालचा दिवस जो होता, कालच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गाड्याची शर्यती होता, त्याचप्रमाणे कुस्त्या आणि आज शेवट दिवशी काठ्याची मिरवणूक होती. त्या दिवशी आजच्या घडीला कमीत कमी 3 ते 2.5 ते 3 लाख पब्लिक आले होते आणि प्रशासनानं जवळपास 80चा स्टाफ, 3 अधिकारी, मी आणि असा आमचा पूर्ण स्टाफ होता. महसूल प्रशासनाने योग्य ती व्यवस्था केली होती. मंदिर ट्रस्टने पण एकदम व्यवस्था केली होती. कोणत्याही प्रकारे 3 दिवसामध्ये अडचण आलेली नाही किंवा कुठलाही अनुचित घटना किंवा चोरीची घटना एकही घडलेली नाही आणि आमच्या पोलीस स्टाफने खूप उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे. त्यामुळं ह्या वर्षी देखील गेल्या वर्षीप्रमाणे कोणतीही घटना आणि कोणतेही अनुचित प्रकार घडलेला नाही. एकूण 3 दिवसात किती गर्दी झाली असेल साधारण भाविक? रोजचे कमीत कमी 2 ते 2.5 लाख भाविक येते. काल पण होते, फक्त परवा दिवशी कमी होते. आज खूप भाविक आले होते. 2.5 ते 3 लाख भाविक आज आले होते. तुम्ही पाहू शकता, हेच ते मंदिर जिथे आपण आज दिवसभर यात्रेचा आनंद घेतला आहे. स्वयंभू श्री कोरथन खंडोबा. आज दुपारी इथे काठ्यांची मिरवणूक होती, वाजत गाजत काठ्यांची मिरवणूक झाली, पूजा झाली आणि आज यात्रेचा 3रा दिवस आहे. यात्रेची सांगता 3रा दिवस म्हणजे यात्रेची सांगता असते. दुपारी इथे पाय ठेवायलाही जागा नव्हती, एवढी सारी गर्दी होती. आता हळूहळू भाविक
हे पांगायला लागले आहे, जे ते ज्याच्या त्याच्या घरी जायला सुरुवात झाली आहे. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा फक्त बायमाणूस. तर मंडळी, अशाच नवनवीन यात्रा जत्रा तुम्हाला बघायच्या असतील तर बायमाणूस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.